नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट खुले ठेवा. सीमा मोहिते. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत आहे. आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट खुले ठेवावेत असे या पत्रात म्हटलं आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी ही माहिती दिली. हिप्परगी बॅरेजची पाणी पातळी सोमवारी दिनांक 20 सकाळी 522.60 मीटर होती. आवक 36,400 क्युसेस तर जावक 34,450 क्युसेस आहे. बॅरेजमध्ये 3.98 TMC पाणीसाठा असून त्यापैकी 3.18 TMC उपयुक्त व 0.80 TMC मृत साठा आहे. राजापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी पातळी 524 मीटर असून तेथून 35,208 क्युसेस विसर्ग सुरू आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सूनच्या कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 ते 517.50 मीटर दरम्यान राखण्याची विनंती करण्यात आली. सध्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.680 मीटर असून धरणात 40,173 क्युसेस आवक व 16,458 क्युसेस विसर्ग सुरू आहे. गतवर्षीच्या अनुभवावरून जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त असतं.